पुस्तक माझी आत्मकथा, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वाचक विद्या पाटील. प्रकरण 6. जाणीव झाली. माझा जन्म इंदोर येथे माझे वडील पलटणीत असताना झाला. त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते. आम्ही पलटणीतच राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संसर्ग झाला नव्हता. त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती. परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतले तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यास येऊन राहिलो. माझी आई मी अवघा 5 वर्षाचा असताना निर्वतली. सातारा जिल्ह्यातील गोरेगावी दुष्काळ पडला होता, म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली. यावेळी एक पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता. या तलावाचे काम करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली. ते गोरेगावी गेले व आम्हा 4 मुलांना साताऱ्यास ठेवले. जवळजवळ 4-5 वर्ष आम्ही भातावर काढली. आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली. प्रथम आमचे केस कापण्यात आम्हाला न्हावी मिळेना. आमची मोठी पंचायत झाली. मग माझी वडील बहीण आम्हा 4 मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे. साताऱ्यास इतके न्हावी असूनही ते आमची हजामत का करीत नाहीत हे मला प्रथमच कळले. एक प्रसंग असा घडला की आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवित असत. त्यांनी आम्हाला एकदा गोरेगावला या असे पत्र पाठविले होते. गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता. तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती. वडिलांनी पाठविलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले. मी व माझा भाऊ आणि बहिणीच्या मुली इतके जण वडिलांना भेटायला निघालो. त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते, परंतु ते पत्र नोकराच्या हलगर्जीपणामुळे त्यांना मिळाले नव्हते. आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरता नोकर वगैरे पाठवतील या आनंदात होतो. परंतु याबाबत आमची निराशा झाली. आम्ही आगगाडीतून उतरताच नोकराची वाट पाहिली. माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता. गाडी येऊन निघून गेली. आम्ही अर्धा-पाऊण तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो. स्टेशनवर आमच्याशिवाय कोणीच राहिले नाही. तशात आम्ही सर्वजण मुले पाहून स्टेशन मास्तर आमच्याजवळ येऊन आम्हाला कुठे जायचे आहे, तुम्ही कोण वगैरे विचारू लागला. आम्ही महार असे म्हणताच स्टेशन मास्तरला धक्का बसला. तो दचकून 5-6 कदम मागे हटून गेला. तरी पण आमच्या पोशाखावरून आम्ही कोणीतरी सुखवस्तू महाराची मुले आहोत हे त्याने जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरविले. परंतु संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला आम्ही महाराची मुले म्हणून घेऊन जायला तयार होईना. शेवटी एक गाडीवान तयार झाला, परंतु त्याने अशी अट घातली की आपण काही गाडी चालविणार नाही. मी पलटणीत दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकणे कठीण वाटले नाही. आम्ही कबुली देताच गाडीवान गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो. गावच्या बरेच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला. येथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या, पुढे पाणी प्यायला तुम्हाला मिळणार नाही असे गाडीवानाने सांगितले. आम्ही खाली उतरलो, भाकरी खाल्ल्या. नाल्याचे पाणी इतके अस्वच्छ होते की त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते. गाडीवान तेवढ्यात कुठेतरी भाकरी खाऊन आला. पुन्हा आमची गाडी चालू झाली. रात्र बरीच झाली तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला. रस्त्यावर दिवा नव्हता, माणूस तर कोणी दिसेना. आम्हाला रडू कोसळले. अशा रीतीने आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत वेळ काढली. मनात तर्कवितर्क चालूच होते. आपण काही गोरेगावास जात नाही असे वाटले. इतक्यात एका टोल नाक्याजवळ गाडी येताच आम्ही उड्याच घेतल्या. भाकरी खाण्याकरता टोल नाक्यावरील मनुष्यास विचारले. मला पार्शियन भाषा चांगलीच येत असल्याने त्या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही, परंतु त्याने मला उर्मटपणे उत्तर देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखविला. शेवटी कशीतरी रात्र टोल नाक्यावर काढली. सकाळी पुन्हा गाडी चालू झाली व शेवटी दुपारी अर्धमेल्या अवस्थेत गोरेगावी येऊन पोहोचलो. प्रकरण 7. हे सर्व श्रुत आहे. माझे वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांना मांस, मच्छी व दारू बंद होती हे सांगायला नकोच. ते पक्के शाकाहारी होते आणि दारूला ते हात सुद्धा लावित नसत. पण जेव्हा जेव्हा म्हणून आमच्या खेड्यात आमच्या समाजाचे जाती भोजन असेल तेव्हा तेव्हा इतरांना मिष्टान्न, मांस भोजन मिळावे म्हणून माझे शाकाहारी वडील पुढाकार घेत असत. आमच्या घरी वंश परंपरेने चालत आलेली हंडे, पातेल्या, पराती वगैरे मोठमोठाली भांडी असत. त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्राम भोजनासाठी व्हावायचा असे जणू ठरलेलेच होते. माझे वडील स्वतः गावावरील झाडाखाली जाऊन मोठमोठाले दगड डोक्यावर वाहून गोळा करीत व गावातील भोजन व्यवस्थापकाच्यासाठी मोठमोठ्या चुली स्वतः मांडून देत. बकऱ्याचे मांस, कोंबड्या व मासे यांचे चपचपीत जेवण तयार केले जात असे. ते जेवण तयार करण्यात सुद्धा आमच्या वडिलांचाच पुढाकार असायचा. अशा जेवणावळीत पुढाकार घेण्यात आमच्या वडिलांना कधीच दोष वाटत नसे. फक्त काही खाल्ले प्याले नाही म्हणजे झाले असे त्यांचे उदार तत्वज्ञान होते. एवढेच नव्हे तर दारूच्या बाटल्यासुद्धा ते स्वतः आणून
प्रत्येकाला छटाक छटाक वाढीत असत, पण त्यांनी जन्मभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. हीच माझ्या वडिलांची परंपरा मी सुद्धा पुढे चालविलेली आहे. मी व्हायसराय साहेबांच्या कार्यकारी मंडळात असतानाच उत्तम उत्तम जेवणे व उत्तम व्हिस्की, शॅम्पेन वगैरे माझ्या मित्रमंडळींना दिलेली आहे. माझ्या वडिलांच्या प्रमाणेच मी सुद्धा दारूच्या एका थेंबालाही कधी स्पर्श केलेला नाही, हे सुद्धा सर्वश्रुतच आहे. प्रकरण 8. याचा मला धडा मिळाला. मी मागे तुम्हाला सांगितले आहे की मी बीए होईपर्यंत अगदी सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो. पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती. म्हणजेच माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवडही नव्हती असे नाही. पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा जे एक प्रकारचे प्रोफेसरांकडून मार्गदर्शन व्हावे लागते ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गूढ शक्तींना चालना मिळालेली नव्हती इतकेच. अंगी उपजत गुण असले तरी त्यांचा विकास व्हावा लागतोच. अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्तावस्थेत होते. त्यांचा विकास होण्याचे कार्य प्रोफेसर सेलिग्मन व इतर दांडग्या विद्वानांकडून झाले हे मला कबूल करायला हवे. या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो. मी संशोधन कसे करावे याविषयी एकदा प्रोफेसर सेलिग्मन यांना विचारले असता ते म्हणाले, तू आपले काम चालू ठेव, म्हणजे तुला आपोआप समजू लागेल संशोधन कसे करावे ते. त्याचप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो. खूप वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसे करता येते याचा मला धडा मिळाला. त्यात माझ्या मागे आणखी एक आच होती. ठराविक वेळेच्या आत माझ्या हातून संशोधन कार्य पुरे झाले नसते तर मला पुढल्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन एवढ्यावर थंडावले असते, विराम पावले असते. त्यामुळे मला माझे काम नेटाने, उत्साहाने, झपाट्याने उरकणे भागच होते. त्यावेळी कामास उपयोगी टिप्पणांची कार्डे मी तयार केली होती. अद्यापही माझ्यापाशी ही कार्डे आहेत. संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावीत म्हणून ती आपल्या लायब्ररीत ठेवण्याची लवकरच मी व्यवस्था करणार आहे. मी एवढे जबरदस्त वाचन केले आहे की कोणता संदर्भ कोठे आहे हे मला ताबडतोब स्मरते. या वाचनामुळे माझी स्मरणशक्तीही दांडगी होत गेली. पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही. माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात. मी जेवणाची पर्वा करीत नाही. मी कधीकधी तर रात्रभर वाचीत लिहित बसतो. मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा वाटत नाही. पण काम संपून ते एकदा हातावेगळे झाले की मी अत्यंत निरुत्साही व असंतुष्ट असतो. मला 4 मुले झाल्यावरही जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे होतो. प्रकरण 9. वडिलांचे निधन. बीए पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटले की मी इथेच राहावे व काही केल्या बडोद्याला जाऊ नये. बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना माझ्या वडिलांना पूर्वीपासूनच होती असे वाटते. बडोद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नाना तऱ्हांनी माझे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण मी माझा हट्ट सोडला नाही. अखेर जे व्हायचे तेच झाले. मी बडोद्यास गेल्यानंतर 11 दिवसांच्या आतच त्यांचा मुंबईत अंत झाला. ते एकाएकी आजारी पडल्याची मला बडोद्यास तार आली. त्याबरोबर मी बडोद्याहून मुंबईस पोहोचण्यासाठी निघालो. वाटेत सुरत स्टेशनवर वडिलांच्यासाठी सुरतेची बर्फी घ्यावी म्हणजे त्यांना बरे वाटेल अशी माझी कल्पना. पण बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हाच निघून गेली. म्हणून दुसरी गाडी सुरतेपर्यंत निघेपर्यंत मुकाट्याने वाट पाहत बसण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हते. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी फार उशिरा मुंबईस पोहोचलो. घरी येऊन पाहतो तर वडिलांची प्रकृती अत्यवस्थ झालेली व सारी मंडळी त्यांच्या अंथरुणाशेजारी चिंतातूर होऊन बसलेली. ते दृश्य पाहताच माझ्या काळजात सर्र झाले. वडिलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरविला व मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला. केवळ माझ्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते. सुरतेला उतरल्यामुळे त्यांना भेटता आले नाही याबद्दल मला अतिशय पश्चाताप वाटला. प्रकरण 10. जिद्दी स्वभाव. माझा स्वभाव पहिल्यापासूनच जिद्दी असे. आता तो तसा आहे किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही, पण लोक म्हणत असतील की माझा स्वभाव अजूनही तसाच जिद्दी आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो. मला वाटते की मी इंग्रजी 2ऱ्या इयत्तेत शिकत होतो. सातारा कॅम्पमध्ये आमची शाळा होती. त्यावेळी पेडणे नावाचे एक मास्तर आम्हाला होते. त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. माझा स्वभाव हट्टी आहे हे माझ्या सवंगड्यांना माहीत असल्यामुळे एखादी गोष्ट करू नकोस
म्हणून मला सांगितल्याबरोबर मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत होते. एकदा खूप पाऊस पडलेला होता व आमची शाळेत जाण्याची वेळ झाली होती. माझ्या मित्रांनी मला सांगितले, "बघ रे बुवा, पाऊस खूप पडतोय. तू आपल्या पावसात जाऊ नको हं. उगाच चिंब भिजशील." मला तेच पाहिजे होते. माझा थोरला भाऊ छत्री घेऊन निघाला. मी त्याला साफ सांगितले, "तू आपली छत्री घेऊन जा. मी एकटा पावसात भिजत येणार." भावाने माझे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी त्याचे म्हणणे धुडकावून लावले. आमची स्वारी छत्री-बित्री न घेता थेट पावसातून जायचे असे ठरवून निघाले. मी त्यावेळी वेलबुट्टीची टोपी वापरत असे. पावसात भिजेल म्हणून माझी पाटी, पुस्तके व ती माझी आवडती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधी करून दिली. तो पुढे निघून गेल्यावर मी पावसातून भिजत भिजत शाळेच्या रस्त्याने निघालो. पाऊस अगदी मुसळधार पडत होता. मी शाळेत येऊन पोहोचलो तो काय, अगदी नखशिकांत चिंब भिजलेलो. मास्तरांनी मला अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी मला विचारले, "अरे, पावसात छत्री घेऊन का नाही निघालास?" मी जवाब दिला, "दोघा भावांमध्ये एकच छत्री होती म्हणून मी असा भिजलो." ही माझी निव्वळ थाप होती हे काही त्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानात आले नाही. लगेच माझ्या थोरल्या भावाला त्यांनी बोलावून घेतले. तो तेव्हा 4थीत शिकत होता. त्याला मास्तरांनी विचारले, "दाखव पाहू तुझ्या अंगात सदरे किती आहेत ते." माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता. तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर आपल्या घरी पाठविले व त्याला सांगितले, "घरी याला नीट गरम पाणी आंघोळ करायला दे. त्याला एक लंगोटी दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदरा वाळत घालायला लाव, म्हणजे संध्याकाळी ते घालून तो आपल्या घरी जाईल." त्याप्रमाणे मास्तराच्या मुलाने मला आपल्या घरी नेऊन गरम पाण्याची आंघोळ घातली व नेसायला एक लंगोटी दिली. संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला. मी टिवल्या बावल्या करीत व तोंडाने शिट्ट्या वाजवीत असा शाळेच्या बाहेर हिंडत होतो. मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गात आणण्याविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितले. नुसती लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला विलक्षण लाज वाटत होती. पण मास्तर म्हणाले, "अरे, इथे तर सारी मुलेच आहेत. त्याची तुला लाज वाटायचं काय कारण?" मी आपला तसाच रडत रडत वर्गात बसलो. पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली की तेव्हापासून माझ्या स्वभावातील जिद्द काढून टाकायची असा मी मनाशी निर्णय केला. तो कितपत साधला आहे हे इतरांनी मला सांगायचे आहे. आमचे आडनाव आंबेडकर नव्हते. आमचे खरे नाव होते आंबावडेकर. आंबावडेकर या नावाचे खेड तालुक्यातील दापोलीजवळ 5 मैलावर एक लहानसे खेडे आहे. त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच नावाने लोक ओळखीत असत. या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याला इतिहास आहे. आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते. ते आम्हाला फारसे काही शिकवित नसत, पण माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते. मधल्या सुटीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागते हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते. पण तेवढाच वेळ बाहेर भटकायला मोकळीक मिळे म्हणून मलाही भाकरीसाठी मधल्या सुटीत घरी जाण्याची फार मजा वाटायची. पण आमच्या मास्तरांनी एक युक्ती योजली. ते आपल्याबरोबर भाजी भाकरी बांधून आणीत असत व रोज मधल्या सुटीत कधीही न चुकता मला बोलावून आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत. अर्थातच शिवशिव होऊ नये म्हणून ते आपली भाजी भाकरी वरूनच माझ्या हातावर टाकेत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची एक अवीट गोडी असे. त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो. खरोखर आंबेडकर मास्तरांचे माझ्यावर फार प्रेम होते. एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबावडेकर नाव आडनीड आहे, त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे, तेच तू यापुढे लाव. आणि त्याप्रमाणे त्यांनी कॅटलॉगमध्ये तशी नोंदही करून टाकली. मी विलायतेत राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठविले होते. ते पत्र माझ्या संग्रही आहे. पुढे केव्हा तरी माझे आत्मचरित्र लिहिण्याची मला स्फूर्ती झाली तर मी त्यात ते छापणार आहे. या आमच्या आंबेडकर मास्तरांचे सारेच काही और होते. शाळेची घंटा झाली की ते वर्गात येत व रहीमतुल्ला नावाचा एक मोठा मुलगा आमच्या वर्गात असे. त्याच्यावर सारे वर्ग सोपवून खुशाल बाहेर निघून जात. हा रहीमतुल्ला सुद्धा आमच्या वर्गातलाच विद्यार्थी. त्याच्या व आमच्या वयात जमीन आसमानचा फरक. आम्ही 10-10 वर्षाची मुले तर त्याचे वय 25-30 वर्षाचे. संध्याकाळी वर्ग सुटण्याच्या वेळी पुन्हा आमचे मास्तर परत येत व रहीमतुल्लाला विचारेत, "कसं काय, मुलांनी गडबड फारशी केली नाही?" "नाही," असा रहीमतुल्लाने त्यांना जवाब दिला म्हणजे ते निश्चिंत मनाने घरी निघून जात. हे मास्तर दुपारभर कोठे जात असे तुम्ही विचाराल. आमच्या शाळेच्या समोर एक पेपरमिंट आणि सिगारेट विकणाऱ्या कोमाट्याचे दुकान असे. त्या दुकानात शिपाई
व शिपायांची मुले देखील नेहमी काही जिन्सा विकत घेण्यासाठी येत असत. त्यामुळे या दुकानाची चांगली चलती होती. शाळा चुकवून या दुकानात आमचे मास्तर हिशोब लिहिण्याचे काम करीत असत. त्याबद्दल त्यांना 20-25 रुपयांची प्राप्ती होत असे. पुढे वार्षिक घेण्यासाठी दिपोटी हजर झाले की मग आमच्या मास्तरांची भारी तारांबळ उडे. दिपोटींनी वर्गात गणित घातले की मग आमच्या मास्तरांनी पाटीवर त्या उदाहरणाचे उत्तर ठळक अक्षरात लिहून ते आम्हाला शेजारच्या खोलीतून दिपोटीला नकळत दाखवायचे. मग आमच्या साऱ्यांची उत्तरे बरोबर यावायची आणि अर्थातच मास्तरांच्या उत्तम शिकवणीबद्दल त्यांना शाबासकी मिळायची. परीक्षा आटोपल्यानंतर संपूर्ण शेरेबुकात आमच्या मास्तरांना उत्तम शेरा मिळायचा. दिपोटींना मास्तराकडून चहा, चिवडा, चिरूट यांचा नजराणा मिळत असे. अशा तऱ्हेने एकदा चांगला शेरा मिळाल्यानंतर पुढे वर्षभर अगदी निश्चिंती असे व आमच्या मास्तरसाहेबांना मेहताजींचे काम निर्धास्तपणे वर्षभर करता येईल.